अंदर मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? होप सो बरेच असाल. तर मी आलो आहे आज गावी आणि आमच्या गावची आहे जत्रा. तर जत्रा कशी असते हे सगळं तुम्हाला मी दाखवतो. आणि हा 3 दिवसचा व्लॉग असणार आहे. 3 दिवसाचा 2 पार्टमध्ये व्लॉग असणार आहे. तर दोन्ही पार्ट नक्की बघा आणि 3 दिवस मी तुम्हाला दाखवतो मी काय काय एन्जॉय केला. तर दादा, तुमचं नाव काय? आणि किती वर्षापासून या गावात आहात तुम्ही? 20 वर्षापासून या गावात आहात. तर इकडची जत्रा म्हणजे काय? इकडं स्पेशालिटी काय आहे या जत्रेची? स्पेशलिस्ट म्हणजे हे मसोबाचं जागृत देवस्थान आहे आणि टोटल महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा भाविक येतात या प्रत्येक वर्षी यात्रेला. आणि म्हणजे काय काय असतं बघायला काय काय असतं? बघ, आज पहिला दिवस आहे. आज पहिल्या दिवशी मानाचे गाडी वगैरे असतात. काय कार्यक्रम इतर कार्यक्रमही असतात. अच्छा. हा सेकंड डे आहे, दिवस दुसरा. आणि खूप वेगळा आणि युनिक एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाईम मी एक्सपिरियन्स केला हा गोष्ट. कारण मुंबई एवढी पळते, एवढी धावते, बट गावी आपण आलो तर इकडे एक गाणं वाजलं आणि त्याच्यानंतर मग राष्ट्रगीत झालं आणि त्याच्यानंतर मग दिवसाची सुरुवात झाली. म्हणजे हे खूप कमी ठिकाणी पाहायला भेटतं आपल्याला. आणि आय वॉज लकी की मला हे पाहायला भेटलं. आणि म्हणजे सगळे एका ठिकाणी आपले थांबले होते. राष्ट्रगीताचा मान ठेवून आपण थांबलो होतो. आणि मग राष्ट्रगीत जसं संपलं तसं मग परत खायला आणि मग सगळे लोक परत सुरू झालेत. खूप भारी वाटलं यार. काय नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होता हा. सकाळचे वाजले 3:30 3:30 टू बी प्रिसाईज. तर
आता मी पालखीजवळच आहे, मतलब पालखीच्या इकडेच चाललो आहे. बघूयात आता कसं काय ते, म्हणजे आता देवळात जाऊयात, पहिलं देवळाच्या इकडे जाऊयात. माणसांची गर्दी बघा, 3:30 वाजता पण माणसं बघा, सगळी माणसं आहेत. तर जाऊयात पटपट.